नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्दीत अज्ञात चोरट्याने विकास बन्सीलाल पाटील यांचे गौरव रोडवेज ट्रान्सपोर्ट ऑफिसच्या पाठीमागील लाकडी दरवाजा तोडून 50,000 रुपये आणि मोटोरोला कंपनीचा मोबाईल असा एकूण 55,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या संदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही तासातच चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनमधील शोध पथकाने जावेद अब्दुल रहमान खान याला ताब्यात घेत गुन्हा उकल करून सदर मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपीकडून सुमारे 51,000 रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करून न्यायालयापुढे उभे करून 3 दिवसाची पोलीस कोठडी सदर आरोपीला मिळाले आहे. यापुढील तपास चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन करीत आहेत. जय हिंद. मी API बोरसे, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन. माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी दिवरे साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी आदेशित केले होते की पोस्टी हद्दीत जे पण गुन्हे घडत आहेत मालाविरुद्धचे त्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यातील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर लगेच दाखल गुन्हे उघडकीस आणावेत याबाबत वेळोवेळी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने माझ्या तपास पथकाला सूचना देत होतो की गुन्हे लवकरात लवकर उघडकीस आणावेत. त्या अनुषंगाने आमचं तपास पथक चांगलं काम करत आहे. दिनांक 26/2/2025 रोजीच्या रात्री इथे आमच्या हद्दीतील विकास बन्सीलाल पाटील यांचे जे दुकान होतं ते दुकान फोडून त्यांच्या दुकानातून 50,000 रुपये रोख रक्कम, त्यासोबत 5,000 रुपयाचा एक मोटोरोला कंपनीचा मोबाईल आणि एक त्यांचं वापरतं पाकिट होतं. असा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने मागचा दरवाजा तोडून चोरून नेलेलं होतं. त्या अनुषंगाने तात्काळ तपास पथकाला मी आदेशित केलं. आम्ही लागलीच तपास पथक कामाला लागून त्यांनी एकदम गोपनीय माहिती काढली, तांत्रिक विश्लेषण केलं, CCTV फुटेजच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली. खात्रीला एक माहिती मिळाली आम्हाला गोपनीय की त्या जावेद अब्दुल रहमान खान या चोरट्यानेच सदरची चोरी केली आहे. त्या अनुषंगाने आम्ही लागलीच त्याचा शोध सुरू केला. त्याची माहिती मिळाली कुठे येतो त्याबाबत सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आलं. मान्य न्यायालयासमोर हजर केलं असता त्याची 3 दिवस TC मिळालेली आहे आणि त्याच्याकडून दाखल गुन्ह्यातील एकूण 46,500 रुपयाचा रोख रक्कम, 5,000 रुपयाचा एक मोबाईल आणि 100 रुपयाचं एक चांबड्याचं पाकिट, त्यात फिर्यादीचा आधार कार्ड असा मुद्देमाल आम्हाला मिळून आलेला आहे. दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार पात्रवट हे करीत आहेत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.